नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोसाठीचे आपण व्हिडिओ सिरीज जी लॉन्च केलेली आहे त्यानुसार आपण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांना प्रोवाइड करतोय। आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं मित्रांनो की जे हाऊसवाईफ्स आहेत किंवा जे ऑलरेडी जॉबवरती आहेत त्यांनी अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठेवायला पाहिजे जेणेकरून जॉब करताना सुद्धा त्यांना ती पोस्ट मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तो जरूर बघा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थी मित्रांचे आम्हाला फोन आलेत की सर हा सिलेबस आहे याच्यानुसार आम्ही नक्कीच अभ्यास करतोय, पण बऱ्याचदा अशा अडचणी निर्माण होतात की बेसिकली कुठला टॉपिक कुठल्या बुक मधनं करायचा आणि कशा पद्धतीने करायचा, कारण रेफरन्स बुक्स मध्ये जर गेलो आपण तर खूप मोठी लिस्ट आहे आणि खूप ज्याला म्हणतो आपण की खूप जाडीचे पुस्तक आहेत ते। मग नेमकं स्पेसिफिक कुठलं वाचायचं, कारण टाइम स्पॅन जो आहे, टाइम स्पॅन आपल्याकडे जो उरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेस्ट बुक आणि स्पेसिफिक टॉपिक्स हे मिळाले पाहिजेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्या शंका आहेत त्याला अनुसरून आपण आजचा व्हिडिओ डिस्कस करणार आहे। तर कुठली पुस्तकं वाचायची, महाट्रान्सकोसाठी जी एई पोस्ट आहे त्याच्यासाठी वेगवेगळे जे पुस्तकं आहेत त्याचा एक सार घेऊन आपण आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक कुठला टॉपिक तुम्हाला कुठल्या पद्धतीने मिळेल या बेसिक अनुषंगाने आपण डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर याच्यामध्ये आपण वन बाय वन टॉपिक वाईज जाऊया। सगळ्यात पहिले तर आपण बघूया की टेक्निकल सिलेबस कुठला आहे। या टेक्निकल सिलेबस बद्दल मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो आहे। एक साधारणतः 13 ते 14 जर आपण ज्याला म्हणतो पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन असं एक जर कन्सिडर केलं तर साधारणतः 13 ते 14 विषय याच्यामध्ये आहेत। मग या सगळ्या विषयांसाठी सेपरेट बुक वापरायचं का, किंवा या सगळ्या टेक्निकल ज्याला म्हणतो आपण सिलेबससाठी बेसिकली एकच कुठलं बुक तुम्हाला मिळेल का, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे एक्सप्लेन करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा, कुठेही स्किप करू नका। ओके, तर आपण टेक्निकल सब्जेक्ट्स बद्दल जर बोललो तर हा सगळा आवाका आपल्या टेक्निकलचा आहे। याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि त्याच्याशी अनुषंगाने जे काही टॉपिक्स आहेत इलेक्ट्रिकलचे, कोर इलेक्ट्रिकल ब्रांचचे, नक्कीच हे कुठल्या तरी एका पुस्तकामध्ये आपल्याला मिळणार आहे। इलेक्ट्रॉनिक्सचा जो भाग आहे तो वेगळ्या बुक्सच्या सीरीज मध्ये आपल्याला मिळणार आहे। आणि राहिलाय प्रश्न नॉन टेक्निकलचा, तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्यामधले जर इलेक्ट्रॉनिक सेक्शन आपण बाहेर काढला तर तुम्हाला आयडिया येईल की बेसिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस किंवा बेसिक फंडामेंटल इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यासोबतच ॲनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्ह्ज, हे जे आहे हे इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड टॉपिक्स आहेत। याच्यासाठी कुठले पुस्तक वापरायचे आपण हे स्टेप बाय स्टेप बघूया। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया। सगळ्यात महत्त्वाचं की बुक्स तर वाचायचेत मला, पण नेमके कुठले वापरायचे आणि कुठले रीड करायचे जेणेकरून मला कमी वेळेमध्ये मॅक्सिमम इन्फॉर्मेशन हे इनपुट मिळालं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। इथे मी बुक्स आणि रेफरन्स बुक्स असं जरी मेन्शन केलं असेल तरी तुम्ही रेफरन्स बुकसाठी कधी जायचं हे लक्षात ठेवा। जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन करताना रेफरन्स बुक नक्कीच वाचली असतील, त्याच्यामध्ये काहीतरी मार्किंग केलेलं असेल, बरेचसे कन्सेप्ट तिथे हायलाइट केलेले असेल, त्याच्यावरनं तुमच्या हँडरिटन्स मध्ये नोट्स काढल्या असतील, तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये नोट्स काढल्या असतील, मग असे जे पॉइंट्स असतात, फॉर एक्झाम्पल मी एखादा थेव्हनिन्स थेरम नाव घेतलं तर मला माहिती आहे थेव्हनिन्स थेरम मी कुठून वाचलं, त्याच्यावरती मी काय नोट्स काढल्या होत्या, त्याच्यावरती कुठले एमसीक्यू किंवा कुठले न्यूमेरिकल्स मी सॉल्व केले होते आणि ते कुठल्या बुकमधनं केले होते। ते बुक जर तुमचं रेफरन्स बुक असेल, म्हणजे जर तुम्ही त्यावेळेला रेफरन्स बुकमधनं अभ्यास केला असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो त्या रेफरन्स बुकला तुम्ही रेफर करायचं। पण त्याच्यामध्ये ए टू झेड सगळंच वाचत जायचं का, नाही। त्याच्यामध्ये तुम्ही त्या रेफरन्स बुकमधनं कुठले कुठले पॉइंट स्टडी केले होते ते सगळे पॉइंट्स तुम्हाला रिकॉल असणार नक्की। तुम्ही बी ला
असताना असेल, टीला असताना असेल किंवा सेकंड इयरला असताना जे कोर सब्जेक्ट तुम्ही स्टडी केले, जसं बेसिक इलेक्ट्रिकल आपण सेकंड पासून स्टार्ट करतो किंवा बऱ्याचदा फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरला स्टार्ट करतो, मग त्या केसमध्ये करंट, व्होल्टेज, पॉवर, चार्ज हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत, हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कुठे मिळणार आहे तर त्यावेळच्या पुस्तकामध्ये. मग तुम्ही त्यावेळेला जर रेफरन्स बुक हँडल केलं असेल तर आणि तरच या स्टेजला तुम्ही रेफरन्स बुकमध्ये जा. आणि कारण काय तर तुम्हाला माहिती असतं की कुठला टॉपिक मी त्यावेळेला चांगल्या रीतीने कुठल्या रेफरन्स बुकमधनं केलेला आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. जर रेफरन्स बुकमधनं तुम्ही केला नसेल त्यावेळेस अभ्यास, तर तुमच्याकडे सेकंड जो ऑप्शन होता तो होता टेक्स्ट बुकचा. आता टेक्स्ट बुक आणि लोकल ऑथरची बुक हे वेगवेगळे पार्ट्स आहेत. तुम्ही ऑफिशियल किंवा ऑथेंटिक टेक्स्ट बुकवरती जर अभ्यास केला असेल तर त्यावेळेचे बुक्स तुम्ही काही रेफर करा. पण असेच बुक हँडल करा या 11th आवरला ज्या बुक्समधनं तुम्ही याच्या अगोदर अभ्यास केलेला असेल. तुम्हाला जर नव्याने सुरुवात करायची असेल तर तुम्हाला शोधावं लागेल. मग त्या अनुषंगाने काही बुक्स आम्ही ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत या व्हिडिओमध्ये. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरनं एक लक्षात घ्या की रेफरन्स बुक्समध्ये कधी तुम्ही अभ्यास करायचा आहे जर तुम्ही ऑलरेडी याच्या अगोदर त्याच्यातनं अभ्यास केलेला असेल तर. तुम्हाला कुठला टॉपिक कुठल्या बुकमध्ये आहे किंवा होता आणि कशा पद्धतीने मी केला हे जर तुम्हाला माहिती असेल तर आणि तरच तुम्ही रेफरन्स बुकला हात लावा. ओके, नक्कीच तुम्ही रेफरन्स बुक आणि टेक्स्ट बुक यूज केले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आपण. तुम्ही इंजिनिअरिंगला असताना BL थरेजा हे नाव नक्कीच ऐकलं असेल आणि त्यांचे जे व्हॉल्यूम्स आहेत, जे बुक्सचे व्हॉल्यूम्स आहेत ते नक्कीच तुम्ही यूज केलं असेल. तर अशा वेळेला जे सिंपल लँग्वेजमध्ये त्यांनी दिलेलं आहे तर हे जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं की हे टेक्स्ट बुक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, जे फंडामेंटल्स आहेत, बेसिक इलेक्ट्रिकल आहे. म्हणजे सुरुवात करूया आपण एकदम ॲटॉमिक स्ट्रक्चर पासनं, चार्ज पासनं, करंट पासनं, व्होल्टेज पासनं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने या बुकमध्ये दिलेल्या आहे. दॅट इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी बाय दी BL थेरेजा. आता हे जे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ही व्हॉल्यूम्स आहेत. इथे तुम्हाला व्हॉल्यूम 1 मी बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी सजेस्ट करू इच्छितो. रेफरन्स पेक्षा टेक्स्ट बुक मध्ये अजून स्पेसिफिक ॲब्रिवेट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. मल्टी कलर बुक आहे, त्याच्यामुळे इंटरेस्ट वाढतो आणि तुम्ही नक्कीच हे बुक्स तुमच्या इंजिनिअरिंगला असताना यूज केलं असेल तर मग तुमचे बेसिक जे काही असतील, थेरम्स असतील स्पेसिफिकली, तर हे सगळे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहे. बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधले जे काही पॉइंट्स आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने या बुकमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, आता याच्यामध्ये आपण काही टॉपिक बघितले बघा, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके, इव्हन दो मशीन्स मधला जो भाग आहे, जो बेसिक भाग आहे, ओके, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर वगैरे असेल तर हे सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित बेसिक लेवलला दिलेलं आहे, म्हणजे एकदम इनिशियल लेवलला. ओके, पण जर आपल्याला कंप्लीट मशीन मध्ये जायचं असेल किंवा कंप्लीट मशीनशी रिलेटेड डिस्कस करायचं तर आपण दुसरं बुक बघूया. ओके, तर बेसिक साठी जे काही पर्टिक्युलर पार्ट आहे किंवा बेसिकशी रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. नोट करा, हे बुक्स जर तुमच्याकडे नसेल तर बऱ्याच अंशी सॉफ्ट कॉपी सुद्धा याच्या अवेलेबल आहेत साईटवरती. तर तिथे सुद्धा तुम्हाला जे रिक्वायर्ड आहे तेवढे पेजेस फक्त प्रिंट करायचे आणि त्याच्यामध्ये हायलाईट करायचं सगळ्यात महत्त्वाचं. तर बेसिक इलेक्ट्रिकलसाठी आणि बेसिक इलेक्ट्रिकलचे सगळे फंडे, कारण बरेचसे क्वेश्चन्स हे एकदम बेसिक लेवलला विचारले जातात. दॅट क्वेश्चन्स आर डेफिनेटली ब्रेनस्टॉर्मिंग, की ते कन्फ्यूज करतात तुम्हाला, पण जी लेवल असते त्याची ती खूप बेसिक असते. ओके, तर BL थेरेजा व्हॉल्यूम 1 हे इलेक्ट्रिकल बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी वापरायचं आहे. हे जर तुमच्याकडे बुक असेल तर नक्कीच ते चाळून बघा. त्यानंतर जर आपण दुसरा टॉपिक बघितला की इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत, की ज्याच्यामध्ये मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर आहे, 3 फेज ट्रान्सफॉर्मर असेल, ॲडव्हान्स ॲप्लिकेशन्स असतील त्याचे, किंवा मशीन्स असतील, मोटर्स असतील, मग त्याच्यामध्ये सिंक्रोनस मोटर असेल किंवा त्याच्या टाईप्स असतील. हे सगळे जो मशीनचा भाग आहे, हा मशीनचा भाग इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचं जे सेकंड पुस्तक आहे बघा, इथे BL थेरेजांचंच पुस्तक आहे, फक्त व्हॉल्यूम 2 दिलेला आहे. मग हे AC अँड DC मशीन्स हे जे पुस्तक आहे हे खूप चांगल्या पद्धतीचं मांडणी केलेलं पुस्तक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल तर जेवढ्या काही मोटर्स आहेत, मशीन्स आहेत, ट्रान्सफॉर्मर आहे ॲडव्हान्स लेवलला, हे सगळं व्यवस्थित याच्यामध्ये दिलेलं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी व्हॉल्यूम 1 आणि बेसिक इलेक्ट्रिकलच्या व्यतिरिक्त जे मशीन्स आहेत त्याच्यासाठी व्हॉल्यूम 2 BL थेरेजा यांचं हे दोन्ही यश चांद पब्लिकेशनचे पुस्तक आहेत. तर हे तुम्ही यूज करू शकता. पण मी परत एकदा सांगतो की हे पुस्तकं कधी यूज करायचे आहेत की जर तुम्ही इंजिनिअरिंगला असताना हे खूप चांगल्या पद्धतीने हँडल केले असतील तर. एका स्कॅनमध्ये तुम्हाला लवकर कळेल की काय काय आपण कुठल्या कुठल्या टॉपिकमधनं घेतलं होतं. जर तुम्ही केलेलं असेल तरच तुम्हाला हे युजफुल होतील पुस्तकं. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे आणि जर 2018चा सिनारिओ आपण बघितला तर 2018च्या पेपरमध्ये मॅक्सिमम पार्ट हा पॉवर सिस्टीमवरचा होता, ज्याला आपण प्रोफेशनल नॉलेजच्या अंडर जे काही क्वेश्चन्स होते किंवा त्यालाच आपण टेक्निकल सब्जेक्ट्स म्हणूया. तर टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये पॉवर सिस्टीमवरती सगळ्यात जास्त वेटेज त्यांनी दिलेलं होतं. मग पॉवर सिस्टीमसाठी इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम हे जे पुस्तक आहे हे पुस्तक CL वाधवा यांचं आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर लायब्ररीमधनं त्यावेळेस वाचलं असेल आणि पॉवर सिस्टीम तुम्ही याच्यामधनं केला असेल तर नक्कीच तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये काय टॉपिक कव्हर होतो किंवा सब टॉपिक कव्हर होतो हे चांगल्या रीतीने माहिती असेल. तर जर तुम्ही त्याच्यामधनं अभ्यास केला असेल तर नक्कीच हे बुक वापरा तुम्ही. याच्यामधनं पॉइंट्स तुम्हाला मिळतील, मॅक्सिमम पॉवर सिस्टीमशी रिलेटेड मिळतील. ओके. त्याच्यानंतर पॉवर सिस्टीमसाठी एक अल्टरनेट पुस्तक सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल्स ऑफ पॉवर सिस्टीम. विके मेहताचं आहे आणि रोहित मेहताचं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये खूप सारे पर्टिक्युलर पॉइंट्स हे डिटेल वाईज दिलेले आहेत. तर हे अल्टरनेट पुस्तक आहे पॉवर सिस्टीमसाठी. पण बेसिक इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी हेच पुस्तक यूज केलं असेल. जे इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी असतात ते ह्या विके मेहता किंवा स्पेसिफिक रोहित मेहताचे पुस्तकं यूज करतात. तर पॉवर सिस्टीमसाठी हे एक अजून पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने जे कंटेंट्स आहेत ते मिळतील. तुम्ही सगळ्यात पहिले तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर चेक करा, कुठल्या पॉइंटचे आणि कुठल्या प्रकारचे MCQs आले होते आणि त्याच्यानुसार तुम्ही हे बुक सिलेक्ट करू शकता. आता बुक मी देताना सगळीच बुक्स देतोय. मग तुम्ही म्हणाल सर एवढी पुस्तकं वाचायची का आम्ही आणि एवढं पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच पोस्ट मिळेल का आम्हाला? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की इंजिनिअरिंगला असताना आपण बरीचशी पुस्तकं परचेस केलेली असतात आणि ती तुमच्याचकडे असतात. इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा आपण ती ठेवलेली असतात. तर नक्कीच ही पुस्तकं जर तुमच्याकडे असेल तर त्याचा फायदा होईल तुम्हाला, आणि जर नसतील मित्राकडे असतील तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. त्याच्यामुळे म्हणजे वास्ट एकाच पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल पॉवर सिस्टीमवरतीच खूप पुस्तकं आहेत मार्केटमध्ये. मग नेमकं कुठलं वाचायचं, नेमक्या कुठल्या याच्यामध्ये महाट्रान्सकोचा तुम्हाला सिलेबस मिळेल त्या अनुषंगाने आपण इथे बोलतोय. जर हे पुस्तक तुमच्याकडे इंजिनिअरिंगचं असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता राहिलाय प्रश्न इलेक्ट्रॉनिक सेक्शनचा. इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे म्हणजे डिव्हाइसेस आहेत, त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, रेक्टिफायर असेल, पॉवर सप्लाय असेल, त्याच्यानंतर ॲनालॉग अँड डिजिटल कम्युनिकेशन्स आहे, मायक्रो प्रोसेसर आहे. तर हा जो सगळा पार्ट आहे तर इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना जर इलेक्ट्रॉनिक स्टडी करायचा असेल तर कोर रेफरन्स बुक्समध्ये न जाता हे एक चांगलं पुस्तक मार्केटमध्ये आहे विके मेहता यांचं प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. याच्यामध्ये तुम्हाला जे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे म्हणजे डायोड पासनं तर तुमचा मॉसफेट असेल किंवा तिकडे मायक्रो प्रोसेसर असेल, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर असेल किंवा तुमचं डिजिटल सर्किट्स असेल, हे सगळे जे सर्किट्स आहेत हे सगळे तुम्हाला इथे मिळत आहेत. ओके. तर या पद्धतीने आपण इझिली हँडल करू शकतो. इलेक्ट्रॉनिक सेक्शन जो आहे विके मेहता आणि रोहित मेहता यांचं हे पुस्तक तुम्हाला मॅक्सिमम मल्टी कलर पुस्तक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन्स मिळतील. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर स्पेसिफिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मग SCR असेल, डायाक असेल, ट्रायाक असेल, मॉसफेट असतील, हे जर बेसिक तुम्हाला व्यवस्थित हँडल करायचं असेल किंवा स्टडी करायचं असेल तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या पार्टमधला तुम्ही विके मेहतामध्ये सुद्धा तुम्हाला SCR वगैरे मिळेल, पण ते एकदम फंडामेंटल लेवलला मिळेल. तुम्हाला जर डिटेल स्टडी करायचं असेल कारण याच्यामध्ये एक्झाममध्ये विचारताना सहजासहजी SCR त्याचं कन्स्ट्रक्शन ओके त्याचे ॲप्लिकेशन्स याच्यावरती जास्त फोकस असतो. तर डॉक्टर PS भिमरा यांचं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे पुस्तक आहे, हे खन्ना पब्लिकेशनचं पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्हाला खूप उपयुक्त होईल. जर असेल अवेलेबल तर याच्यामध्ये नक्कीच तुम्ही स्टडी करू शकता. ओके. तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो की जे कन्सेप्ट आहेत, जे ॲक्च्युअल बुक्स आहेत, जे रेफरन्स बुकशी रिलेटेड आहे. बरोबर आहे. पण मला जर फक्त MCQ साठी बुक्स पाहिजे असेल कारण हे जे बुक्स मी आता सांगितले मग विके मेहतांचं प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा डॉक्टर भिमरांचं हे पॉवर सिस्टीम असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, तर हे जे पुस्तक आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला कंटेंट किंवा थेअरी प्रोव्हाइड करतात. पण बरेचसे विद्यार्थी मित्रांचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे
आणि त्या विद्यार्थी मित्रांना आता फक्त एमसीक्यू वर फोकस करायचा आहे. तर एमसीक्यू साठी कुठले पुस्तकं वाचायची ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं जे.बी. गुप्ता यांचं ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड जे बुक आहे ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड, जे इलेक्ट्रिकलचे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना माहिती आहे, चांगल्या पद्धतीने त्यांना हे माहिती आहे की हे पुस्तक जे आहेत एक साधारणतः 17,000 प्लस एमसीक्यूज याच्यामध्ये दिलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. इथे टॉपिक सुद्धा दिलेले आहेत. आपला जो सिलेबस आहे हा सिलेबस बऱ्यापैकी याच्यामध्ये कव्हर होतो. तर हे एमसीक्यू पुस्तक आहेत बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जे.बी. गुप्ता हे पुस्तक मात्र विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर असेल तर त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला ही एक्झामिनेशन देताना होईल. ओके, आता या बुकमध्ये मेनली काय आहे तर बेसिकली तुमचे एमसीक्यूज आणि त्याचे आन्सर्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो असेही काही विद्यार्थी आहेत की ज्यांची रेफरन्स बुकमधनं अभ्यास केलेला नाही किंवा त्यांनी कुठलेही एमसीक्यू हँडल केलेले नाही. तर अशासाठी अजून एक मी बुक प्रोव्हाइड करेन. तर हे जे आहे हे कन्सेप्ट प्लस एमसीक्यू इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचं हे पुस्तक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून कशालाच काही सुरुवात केलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये कन्सेप्ट सुद्धा दिलेले आहेत, म्हणजे बेसिक थेअरी दिलेली आहे तुमची. ओके, जी रिक्वायर्ड असते तुम्हाला एखादा एमसीक्यू हँडल करण्यासाठी. आणि सेकंड म्हणजे याच्यामध्ये 2000 प्लस एमसीक्यू हे दिलेले आहेत. मॅक्सिमम एमसीक्यूचे हे एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेले आहे, ॲडिशनल पॉईंट त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर हे खूप चांगल्या पद्धतीचं पुस्तक आहे बघा. टॉपिक्स ॲज पर सिलेबस, सिलेबसला धरूनच हे पुस्तक डिझाईन करण्यात आलेलं आहे. दुसरी गोष्ट की टेक्निकलचे जे काही तुमचे टॉपिक्स आहेत 11 सब्जेक्ट्स जे म्हणतोय 13 ते 14 सब्जेक्ट्स मधले सगळे कंबाईन करून 11 टॉपिक 11 टेक्निकल सब्जेक्ट्स याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. 2000 एमसीक्यू 2000 प्लस एमसीक्यू या बुकमध्ये आहे आणि ते सगळे एमसीक्यू जे आहेत हे तुमचे त्या लेवलचे आहेत, एई एक्झामिनेशन लेवलचे आहेत. जे पर्टिक्युलर गेट आणि IAS मधले जे तुम्हाला सिंगल लाइनर क्वेश्चन म्हणतो किंवा ज्याच्यामध्ये जास्त कॅल्क्युलेटरचा उपयोग लागत नाही असे एमसीक्यूज याच्यामध्ये दिलेले आहेत विथ आन्सर की. ओके, युजफुल फॉर ऑल एक्झामिनेशन, असं नाही की याच परीक्षेसाठी सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. तर महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर कॉम्प्रेसिव्ह थेअरी विथ इम्पॉर्टंट एमसीक्यूज हे बुक मात्र ज्या विद्यार्थ्यांनी कशालाही सुरुवात केलेली नाही किंवा त्यांच्याकडे जुन्या रेफरन्स बुक नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे एमसीक्यूचं सेपरेट बुक नाही आहे अशासाठी थेअरी, लिमिटेड थेअरी आणि प्लस एमसीक्यू असं बेस्ट बुक तुम्ही यूज करू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह साठी मी बोलत होतो. आता टेक्निकल वरती बोललो आपण नॉन टेक्निकल वरती जाऊया. नॉन टेक्निकल मध्ये मराठी असेल, ॲप्टी रिझनिंग असेल, तर याच्यामध्ये बेसिकली लक्षात घ्या की जे नॉन टेक्निकल मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो रिझनिंगचा पार्ट आहे. तर मग रिझनिंग ही जी आहे IBPS ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. त्याच्यामुळे जी बँकिंग लेवलचे एमसीक्यूज आहेत नॉन टेक्निकलचे, हे नॉन टेक्निकलचे एमसीक्यू तुम्ही स्टडी करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी जे बुक आहे बँक PO रिझनिंग हे अरिहंत पब्लिकेशनचं, याच्या व्यतिरिक्त एक दिशा पब्लिकेशनचं सुद्धा बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर हे जे बुक आहे हे बुक खूप चांगलं आहे आणि या बुक्सवरनं तुम्ही जेवढाही की रिझनिंगचा पार्ट आहे नॉन टेक्निकल मधला तो खूप चांगल्या रीतीने तुम्ही करू शकता. ओके, महत्त्वाचं एवढंच होतं कारण मराठी वगैरे जे आहेत याच्यासाठी नोट्स किंवा सिंपल हँड रिटन नोट्स या तुम्ही यूज करू शकता. ते कंटेंट्स खूप सारे अवेलेबल आहे. आमच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातूनही आम्ही तुम्हाला ते नक्कीच प्रोव्हाइड करू. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो नॉन टेक्निकलमध्ये हा महत्त्वाचा पार्ट होता. तर याच्यामध्ये हा जो बुक आहे अरिहंत पब्लिकेशनचा हा तुम्हाला युजफुल राहील. ओके, त्याच्या व्यतिरिक्त अजून मी एक ॲड करू इच्छितो तिथे, ज्या विद्यार्थ्यांनी अजून कुठली बॅच जॉईन केलेली नसेल तर आमची ऑनलाईन बॅच याच्यासाठी ॲडमिशन्स ओपन्स आहेत. ओके, तर ह्या सगळ्या ज्या ॲडमिशन आहेत ह्या पर्टिक्युलर ऑनलाईन बॅचसाठीच्या आहेत. ही ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह आणि ते सगळे जे सेशन्स आहेत ते रेकॉर्डेडच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो यालाही ॲडमिशन ओपन आहेत आणि आमचा जो IVR नंबर आहे ओके, या IVR नंबरवर तुम्ही कॉल करून या बॅचची संपूर्ण माहिती तुम्ही मिळवू शकता. ओके, तर त्याच्याशी निगडीत तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जर झालेलं असेल तुमचं आणि महाट्रान्सको AE 2022 ही एक्झाम द्यायची असेल तर नक्कीच या पर्टिक्युलर नंबरवरती कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की जर तुमचे काही अजूनही क्वेश्चन्स असतील
की सर हे बुक्स तर तुम्ही सांगितलेले आहेत पण आमच्या समस्या ह्या आहेत, हे बुक नाही आहे याच्या जागी हे आहे, मग ते जर रीड केलं तर चालेल का, MCQ ची लेवल कुठल्या याच्यामधनं करायची, ऍक्च्युअल मध्ये बेसिक किती MCQ करायला पाहिजे, अशा प्रकारचे जर प्रश्न असतील, बुक्सशी संबंधित काही प्रश्न असतील तर नक्कीच आमच्या YouTube चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आमची टीम तुमच्यापर्यंत कनेक्ट होईल आणि तुमच्या प्रत्येक शंकेला, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे वेगळं बुक असेल पण तुम्ही त्या बुकमधनं तो कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने केला असेल तर डोंट वरी अबाउट दॅट वन. हेच पुस्तकं यूज केले पाहिजे अशातला भाग नाही. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला असताना, टीईला असताना, एसईला असताना, बीला असताना एखादा कन्सेप्ट एखाद्या टॉपिकवरनं स्पेसिफिकली एखाद्या बुकमधनं केला असतो किंवा मित्राच्या नोट्समधनं केला असतो किंवा त्याच्या स्वतःच्या नोट्स त्यांनी काढलेल्या असतात. मग अशा जर नोट्स तुमच्याकडे असेल, असे जर पुस्तक असेल तर नक्कीच तो कन्सेप्ट त्याच्यातनंच करा. का? कारण तो पर्टिक्युलर कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथे अवगत झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कुठलाही पर्टिक्युलर जर काही इश्यू असेल तर नक्कीच आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून किंवा IVRच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडले राहा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.